नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जतमधून एक ब्रेकिंग बातमी. जतच्या श्री यल्लामा देवीची यात्रा 15 डिसेंबर पासून सुरू. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली श्री यल्लामा देवीची यात्रा यंदा सोमवार दिनांक 15 डिसेंबर ते शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर अखेर भरवण्यात येणार आहे. श्रीमंत डफळे राजघराण्याचे खाजगी देवस्थान असलेल्या या यात्रेचे आयोजन सध्या श्री यल्लामा देवी प्रतिष्ठान जत मार्फत करण्यात येते. खिलार जनावरांच्या मोठ्या बाजारासाठी ही यात्रा विशेष प्रसिद्ध असून कोट्यावधी रुपयाची उलाढाल येथे होते. सौंदती ते कोकटनूर, जत या परिसरात यल्लामा देवीची मोठी ख्याती असून डफळे घराण्याच्या भक्तीवर आधारलेली देवीला जत येथील आणल्याची आख्यायिका प्रचलित आहे. पूर्वी यात्रेची संपूर्ण जबाबदारी जत ग्रामपंचायतीकडे तर जनावरांच्या पाण्याची व्यवस्था व बाजार भरवणे ही जबाबदारी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे होती. शासनाने आरक्षित केलेल्या यात्रेच्या जागेवर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे भविष्यात ही पारंपरिक व प्रसिद्ध यात्रा धोक्यात येऊ शकते अशी भीती भाविकांमधून व्यक्त केली जात आहे. काही धनदांडग्यांच्या हस्तक्षेपामुळे यल्लामा देवीची नावारूपाला साजेशी यात्रा मोडकळीस आल्याचा संताप भक्त व्यक्त करीत आहेत. शासन आदेशानुसार मेवा मिठाई लाईन, पोलीस चौकी व रसवंती गृहासह यात्रेतील काही जागा गार्डनसाठी आरक्षित असून तेथे ही अतिक्रमण आढळत असल्याचा आरोप आहे. दिनांक 15 डिसेंबर रोजी गंधोटी, दिनांक 16 डिसेंबर रोजी महानैवेद्य तर दिनांक 17 रोजी पालखी नगर प्रदक्षिणा व कीच कार्यक्रम होणार आहे. यानंतर यात्रेची सांगता व पुढील वर्षीच्या यात्रेची अधिकृत घोषणा श्रीमंत शार्दूलराजे डफळे करतील व दर्शनासाठी मंदिर बंद राहील. शुक्रवार दिनांक 19 रोजी अमावस्या यात्रा पार पडेल. यात्रेकरूंसाठी दर्शन मंडपासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी प्रतिष्ठानने सुरू केली आहे.